गुड मॉर्निंग क्लास. आपण लास्ट लेक्चरला ना इंटरफेरन्सचे ऍक्च्युली थिअरी कंप्लीट केली आहे. म्हणजे याद्वारे आपण अनालिटिकल ट्रीटमेंट फॉर दॅट इंटरफेरन्स पॅटर्न किंवा डबल स्लिट एक्सपेरिमेंट साठी आपण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्याने आपण सांगितलं होतं की कंडिशन फॉर ऑब्टेनिंग द स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न, मग ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. मग आता त्या केसमध्ये नक्की तुमचं काय काय होतं ते सांगितलेलं आहे. मग तुमची कंडिशन काय आहे, कशा आहे, का नेसेसरी आहे ते आपण सांगितलं होतं. मग आता यानंतर पार्ट होतो तुमचा की आपली पहिली एक कंडिशन होती की तुमचा सोर्सेस शुड बी कोहेरंट. आता आपल्याला काय करायचं आहे कोहेरंट म्हणजे की पहिल्यांदा सेम फेज पाहिजे प्लस वेवलेंथ सेम पाहिजे तुमची, सेम फेज सेम वेवलेंथ, या दोन्ही कंडिशन दोन्ही सोर्सने सॅटिस्फाय केल्या पाहिजे. मग आता हे सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला असे दोन सोर्सेस शोधावे लागतील. पण नेचरमध्ये कुठल्याही दोन सोर्सेसचा सेम फेज किंवा सेम वेवलेंथ नसते. मग ऑप्शन दुसरा कुठला उरला, एकाचेच दोन पार्ट करता येतात का बघूया. वी विल ट्राय टू सी दॅट कॅन वी जनरेट द सेम फेज अँड सेम वेवलेंथ फ्रॉम द सेम सोर्स. मग आपल्याला दोन सोर्स पासून एका सोर्स पासून दोन सोर्स तयार करायचे. मग त्यासाठी कुठल्या मेथड्स वापरतात. मग फॉर दॅट वी विल ट्राय आउट. पहिली तुमची मेथड आहे लायर्स मिरर. लायर्स मिरर आता ही एक मेथड आहे लॉयड्स मिरर. याच्यामध्ये नक्की काय केले त्यांनी की एक रिफ्लेक्टिंग सरफेस घेतलाय. एक रिफ्लेक्टिंग सरफेस घेतलेला आहे आणि इथे त्यांनी स्क्रीन टाकलेली. ओके, आता यांनी केलं काय की इथे त्यांनी सोर्स घेतला, इथे सोर्स घेतला आणि ह्यातून काही रेज ना ह्याच्यावर इन्सिडेंट केलं. मग ह्या तीन रेस काढल्या. डायग्राम काढताना लक्षात ठेवा, पहिल्यांदा दोन असे ब्लॉक्स काढायचे, एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि एक स्क्रीन आहे. मग या तीन रेस काढल्या, त्या इथे इन्सिडेंट झाल्या. उरलेल्या तीन रेस कशा काढायच्या की तुम्हाला एक ह्याला बरोबर जवळपास पॅरलल एक काढायची, इथं रिफ्लेक्ट होते आणि ती कुठं इथं इंटरसेक्ट. एक काढली तर इथं इंटरसेक्ट, नंतर दुसरी काढायची आणि ती कुठे झाली पाहिजे याला इंटरसेक्ट झाली. आणि तिसरी आहे ती ह्याला कोइन्सिडेंट परत इथे इंटरसेक्ट झाली पाहिजे. आणि ह्याच रेसला आपण जर बॅक साइड जर एक्सटेंड केलं मग काय होतो प्रकार की आपण काय करूया, ह्या रेजने जे आता रिफ्लेक्टेड रेज झालेल्या त्या ठिकाणी ना आपण त्याला बॅक साइड एक्सटेंड करून घेऊ. आता ह्या एक्सटेन्शन झाल्यानंतर जर आपण हेच इथून बघितलं ना, जर आपण इकडून ऑब्झर्व केलं, समजा इथे आपले आय आहे, काय इथे आपली आय आहे, कॅमेरा आहे किंवा ऑब्झर्वेशन टूल आहे. आता या ऑब्झर्वेशन टूल मध्ये काय दिसतं की तुमच्या काही रेज ना इथून येत आहेत आणि काही रेज कशा येतात इकडून येत आहेत. म्हणजे काही रेस तुम्हाला अशा ऑब्झर्व होतील आणि काही कशा आहेत या रिफ्लेक्ट झाल्यात आणि त्या इथून कोइन्सिडेंट झाल्या. आणि ह्या कोइन्सिडेंट झालेल्या कुठून आल्या तर आपल्याला असं वाटतं और व्हर्च्युअली असं वाटायला लागतं की आपला एक इथं सोर्स आहे आणि त्या सोर्स मधून लाईट इमिट झाल्यात आणि त्या इथं इंटरसेक्ट झालेल्या किंवा इथं इन्सिडेंट झालेले. मग याचा अर्थ कसा होतो की इन रिअल वी हॅव ओनली वन सोर्स. मग आपल्याकडे फक्त इन रियालिटी किती एकच सोर्स आहे, पण आपल्याला ऍक्च्युअली जाणवतात किती दोन सोर्स आहेत. हा तुमचा जो सोर्स जाणवतो येते तुम्हाला किंवा वाटतो आहे असा, याला व्हर्च्युअल सोर्स म्हणतात. मग आता आपल्याला नक्की काय वाटतं इथं किंवा ऑब्झर्व करताना की एक रिअल सोर्स मधनं एक इन्सिडेंट होतोय आणि दुसरा अजून एक सोर्स आहे व्हर्च्युअल सोर्स आपला, त्याच्यातून देखील काही लाईट्स इथे इन्सिडेंट होतात आणि आपल्याला इथं ऑब्झर्वेशन सापडतं. मग आता हे जे आता इन्सिडेंट होत आहेत ना तुमच्या लाईट, त्या कशा
ग्रेझिंग अँगल वरून होतं. त्यांनी स्पेसिफिक वर्ड वापरलाय ग्रेझिंग अँगल. ग्रेझिंग अँगल याचा अर्थ की आपण जो अँगल मेजर करणार आहे ना तो कुठून, विथ रिस्पेक्ट टू ह्या इन्सिडेंट सरफेस पासून मेजर करणार आहे. ग्रेझिंग अँगल याचा अर्थ इथून आपल्याला अँगल मेजर करायचा आहे. आपण नॉर्मली कसं करतो, ज्यावेळी तुम्ही रिफ्लेक्शन चा अंडरस्टँड करत असता त्यावेळी काय करतो आपण की तुमची लाईट ना अशी पोझिशन अशी जाते. आपण अँगल मेजर करताना ना या नॉर्मल पासून किती अँगल आहे हा मेजर करतो. पण आपल्याला इथं नॉर्मल पासून नाही मेजर करायचा, आपल्याला इथं ही जी रिफ्लेक्टिंग सरफेस आहे इथून आपल्याला मेजर करायचं. इथून तुम्हाला मेजर करून तुम्हाला त्याचा अँगल काढायचा. मग आपल्याला नक्की काय होतं की काही रेज ना काही ग्रेझिंग अँगल वर इन्सिडेंट होतं आणि या रिफ्लेक्टिंग सरफेसवरून रिफ्लेक्ट होऊन आपल्याला स्क्रीनवर मिळतं. मग आपल्याला व्हर्च्युअली स्क्रीनवर असं जाणवतं किंवा जर इथे कॅमेरा धरला तर असं जाणवतं की आपल्याकडे दोन सोर्सेस आहेत, एक S1 आणि एक S2. पण रियालिटी मध्ये किती, एकच सोर्स आहे. आता एकाच सोर्सचे दोन सेक्शन झाल्यामुळे याच्या दोघांना पण सेम फेज असणार आहे. म्हणजे जर त्याच्यात काही चेंज झाला तुमचा तर तो चेंज इथे जाणार पाहिजे ना, कारण ही याचीच इमेज आहे बरोबर, कारण हा रिफ्लेक्ट होऊन इकडे गेलाय. म्हणजे रिफ्लेक्टिंगचा जो काही सरफेसचा हा जो पार्ट आहे ती कुठली रिफ्लेक्टिंग इमेज दाखवतो तुमची, ही इमेज आहे तुमची. मग आता इथं जो चेंज झालेला आहे तो याच्यात पण जाणवला पाहिजे ना, कारण ही याचीच इमेज आहे. सो फायनली आपल्याला असं वाटतं की हे दोन्ही सोर्सेस ना कोहेरंट आहे. एक व्हर्च्युअल सोर्स आहे, एक रिअल सोर्स आहे. मग आपल्याला दोन सोर्सेस मिळतात एक्सपेरिमेंट मध्ये की ज्याद्वारे आपल्याला कोहेरंट सोर्स किंवा असे दोन सोर्सेस मिळतात की ज्यांना सेम वेव्हलेंथ आणि सेम फेज आहे आणि त्यांनी पण एका सायमल्टेनियसली आपण ऍक्ट करू शकतो. मग अशा केसला मग आपण त्यांना ऍज अ सोर्स म्हणून यूज करू शकतो आणि याच्या पुढे लाईट इंटरफेअर्स होतील आणि आपल्याला पॅटर्न मिळेल. ही मेथड काय आली, कशी आहे लॉयड्स मेथड, की आपल्याला एका सोर्सच्या एक इमेज तयार करून घेतो, कशाचा यूज करून, रिफ्लेक्टिंग सरफेस, आणि मग आपल्याला जाणवतं की एका वेळी दोन सोर्सेस आहेत. म्हणजे आपल्याला आरशामध्ये कसं जाणवतं की अजून कोणतरी समोर एक आहे. मे बी आपल्याला आता माहिती येते की पुढे काही नाहीये, पण जर कोणाला माहित नसेल मिररचं ऍक्ट कसं होतं तर त्याला वाटेल काय, मिररच्या पलीकडे देखील काहीतरी आहे, की एक मनुष्य आहे की जो आपल्यासारखा दिसतो, आपल्यासारखाच वागतो, बोलतो, काही करायचं ते करतो. मग तशीच केस असते इथे. मग इथं काय होतं की एका सोर्स मध्ये जर चेंज झालेला तर दुसऱ्या सोर्स मध्ये तुम्हाला जाणवायला लागतो. हे लक्षात आलं का? सो ही डायग्राम काढून घ्या लॉयड्स मिररची. लॉयड्स मिरर टायटल घ्या, मेथड्स फॉर ऑब्टेनिंग coherent source. Methods for obtaining coherent source. Methods for obtaining coherent source. पहिली मेथड आहे लॉयड्स मिरर. लॉयड्स मिरर आणि डायग्राम. The पहिला पॉइंट, the light source. पहिला पॉइंट, the light source is made to fall at a grazing angle on mirror,
on mirror. Second, sum of light falls directly on screen and sum of light falls after reflection. Third point, the reflected light appears to come from virtual source. So we get two sources. Fourth point, they derived from single source, hence they are coherent. They interfere and interference pattern is obtained. मॅक्स काय करा की डायग्राम म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिला पॉइंट मी काय सांगितलं होता की लाईट रेज इन्सिडेंट ऑन अ रिफ्लेक्टिंग सरफेस ऍट अ ग्रेजिंग अँगल. मग डायरेक्टली इथे सांगायचं की सम लाईट रेज इन्सिडेंट ऑन द रिफ्लेक्टेड रेज ऑन अ ग्रेजिंग अँगल. सरफेस पासून सम अँगल करून आलेले. नंतरचा पॉइंट काय म्हटलं होतं, सम ऑफ रेज डायरेक्टली इन्सिडेंट ऑन द स्क्रीन. हे तुमचे डायरेक्टली इन्सिडेंट ऑन द स्क्रीन अँड सम ऑफ द वेव्स आर इन्सिडेंट आफ्टर रिफ्लेक्शन. हे तीन लाईट्स डायरेक्टली इन्सिडेंट झाल्या स्क्रीनवर आणि उरलेल्या तीन लाईट्स कशा झाल्या की रिफ्लेक्टेड झाल्या. नंतर ज्या रिफ्लेक्टेड आलेल्या आहेत तुमच्या लाईट्स, या रिफ्लेक्टेड लाईट्स जे आलेले आहेत त्या आपल्याला कशा वाटतात की appears due to virtual source S2. The reflected light appears to be from virtual source S2. आणि नंतरचा पॉइंट येतो तुमचा as they derived from the same source. म्हणजे काय की तुमचे ह्या सगळ्या लाईट ना त्या एका सोर्स पासून आलेले आहेत. हे दोन्ही सोर्सेस कसे आहेत एकमेकांच्या इमेज आहे. त्यामुळे ते काय म्हणू शकतो आपण की द सोर्सेस और द व्हर्च्युअल सोर्स इज डिराइव्ड फ्रॉम द रियल सोर्स. त्यामुळे आपण त्यांना कोहेरंट म्हणू शकतो. मग कोहेरंट मिळत असेल तर आपल्याला सुपरपोजिशनमुळे आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार आहे. इथं काय होतं आपलं दोन लाईन्स मीट होत आहेत ना. या दोन लाईन्स मीट झाल्याचा अर्थ त्यांच्यामध्ये इंटरफेरन्स पॅटर्न तयार झाला पाहिजे. मग तुमचा तो पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स वर डिपेंड असेल की तुमचा कुठला पॅटर्न तयार होतो. हे लक्षात आलं की या चार लाईन्स डायरेक्टली या इमेज वरून सांगायला विचार.
इमेज वरून सांगता येईल तुम्हाला? अरे हो की नाही बोला, अजून झोपेतच आहे. हा, इमेज वरून डायरेक्टली या लाईन्स लक्षात ठेवा, सेपरेट पार्ट करायची गरज नाही. नंतर दुसरी मेथड आहे बाय प्रिझम, फ्रेस्नेल्स बाय प्रिझम. फ्रेस्नेल्स बाय प्रिझम. आता बाय प्रिझम नक्की काय असतो ते सांग. प्रिझम आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे की प्रिझम ही कन्सेप्ट ऐकलेली आहे. बाय प्रिझम म्हणजे नक्की काय असतं सांग. लक्ष दे. कसं आहे फ्रेस्नेल्स बाय प्रिझम. आपल्याला प्रिझम माहिती आहे, प्रिझमची शेप जवळपास अशी असते. मग आता फ्रेस्नेल्स बाय प्रिझम मध्ये नक्की काय करतात की हा जो तुमचा रिफ्रॅक्टिंग अँगल आहे, हा जो तुमचा इथला रिफ्रॅक्टिंग अँगल आहे ना, हा रिफ्रॅक्टिंग अँगल ते 30 मिनिट्स टू 1 डिग्री एवढं ठेवतात. 30 मिनिट्स और 1 डिग्री पर्यंत ठेवतात. आणि असे दोन सोर्सेस घेतात, ऍक्च्युली दोन प्रिझम घेतात की ज्यांचे रिफ्रॅक्टिंग अँगल 30 डिग्री टू 1 मिनिट असते. आणि काय करतात, त्या दोन बेस आहेत प्रिझमचे ते मॅच करतात किंवा एकमेकांवर ठेवतात. आणि ठेवताना अशा पद्धतीने ठेवतात की हा जो अँगल होणार आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये हा जो अँगल होणार आहे ना आता, तो किती पाहिजे, जवळपास 179 डिग्री पाहिजे. 179 टू 180 डिग्री पाहिजे त्या प्रिझम मध्ये. मग हा कसा होतो जवळपास तुमचा प्रिझम कन्स्ट्रक्ट कसा करतात, जवळपास हा असा होतो. ही अँगल तुमची जवळपास 180 डिग्री. आणि हा जो सरफेस आहे इथला स्ट्रेट लाईनचा, त्याला रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणतात. आणि इथले जे अँगल्स आहेत हे तुमचे 30 डिग्री टू 1 मिनिट पर्यंत असतात. हे दोन्ही अँगल आपल्या इमेज मध्ये हे एवढं पॉइंट कट केलं आहे त्यांनी, डायरेक्टली एवढंच घेतलं, त्यांनी पॉइंटेड सोर्सेस दाखवलेले. मग आपल्याला या प्रिझमचा यूज करून ना फाइंड आउट करायचं. आता या फ्रेस्नेल्स बाय प्रिझमचा स्पेशालिटी काय आहे की त्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल 1 डिग्री टू 30 मिनिट्स आहे. आणि वोर्टेक्स अँगल म्हणजे हा अँगल तुमचा, हा अँगल 179 डिग्री टू 180 डिग्री पर्यंत असतो. ज्याद्वारे हे जवळपास तुमच्या असं स्ट्रेट लाईन आहे ही साईड. मग आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या प्रिझमचा उपयोग करून ना व्हर्च्युअल सोर्सेस फाइंड आउट करता येतात का बघू. और वी हॅव टू फाइंड आउट द वेदर इट कॅन फॉर्म द इंटरफेरेंस पॅटर्न और नॉट. मग आता काय करूया, फर्स्ट ऑफ ऑल प्रिझम एक काढून घेऊया. आणि ते स्क्रीन घेऊया. ओके, आता इथे एक सोर्स घेतला, रिअल सोर्स आहे. आणि इथून काही लाईन्स इथे लावूया. इथे 3 लाईन्स टाका वरच्या सेक्शनला आणि खालच्या सेक्शनला 3 लाईन्स. ओके, आणि अजून एक ही तुमची स्क्रीन झाली. फर्स्ट लाईन काढताना काय करायचं आहे, मोस्टली ट्राय टू गो टू द पॅरलल. मग आपण ह्या पहिल्या बाहेरच्या 2 लाईन्स काढल्यात ना, तर त्यांना डायरेक्टली स्ट्रेट लाईन मध्ये पाठवून द्यायचं. नंतर ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईन्सना आपल्याला टुवर्ड्स द सेंटर घ्यायचे, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर जवळपास आल्या पाहिजे. आणि ह्या लाईन्स आहेत ना, त्या डायरेक्टली इकडे क्रॉस झाल्या पाहिजे. तुमचे असे फॉर्मॅट तयार झाले. म्हणजे 3 लाईन्स ना आपण बाहेरच्या लाईन्स आहेत त्यांना डायरेक्टली स्ट्रेट लाईन मध्ये पाठवतो, नंतर त्यांना इनवर्ट आणतो, आणि आतल्या ज्या लाईन्स आहेत त्या क्रॉस होतात एकमेकांना. आणि हा सेक्शन जो आहे तुमचा, हा सेक्शन आपण काय करतो, एक असा शेडेड रिजन तयार करतो. आता व्हर्च्युअल सोर्स म्हणजे नक्की काय असतं की इथं एक आपल्याला सोर्स काढायचा असतो.
मागे एक्सटेंड करणार आहे. मगाशी जसं केलं होतं एक्सटेंड केल्याचे तशाच आपण आता लाईन्स काही एक्सटेंड करणार आहोत. आता हे काय म्हटलं होतं ह्या इमेज मध्ये काय काय होतं ते सांगतो. आता काय झालं की आपला हा जो आहे इथं सोर्स, यातून आपण एक मोनोक्रोमॅटिक लाईट सोडलेली आहे आणि ती कुठे इन्सिडेंट झाली आहे या फ्रेस्नर्स बायप्रिझम. आणि हे दोन हाल्स आहेत किंवा त्याचे दोन हाफ सेक्शन्स आहेत. आता काय होतात की तुमचे हे जे दोन हाफ सेक्शन्स आहेत प्रिझमचे ते लाईटला डिफ्रॅक्ट करून किंवा रिफ्रॅक्ट करून तुमच्या रिफ्रॅक्शन करून याची चेंज ऑफ डायरेक्शन करतात आणि ह्या स्क्रीनवर तुमच्या इन्सिडेंट करतो. आणि इंटरसेक्शन केल्यानंतर हे तुम्हाला सुपरपोजिशन तुमची लाईट जिथे सुपर इम्पोज झालेली आहे, सुपर इम्पोज झालेली आहे तो सेक्शन आहे. आणि इथं तुम्हाला ऍक्च्युली इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व होतो. तुमचा या ठिकाणी ना तुमचा इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व होतो. मग आपल्याला काय करायचं आहे की हा कोहेरंट सोर्स म्हणून कसा ऍक्ट होतो ते बघायचं. आता काय झालं इथं प्रकारावर हे लाईट इथं कोण लाईट तुमची रिफ्रॅक्ट झाली याच्यातून इथं इंटरसेक्ट झाली आणि सुपर इम्पोज म्हणून आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळाला. आता ह्या जर लाईट आपण मागे एक्सटेंड केल्या जसे इथे केले तर ते कुठे एका ठिकाणी पॉइंटला मेट होतं इथे आणि खाली एक मेट झाला. आता हा जर हा प्रिझम नसता इथं समजा तर काय वाटलं असतं आपल्याला की हा लाईट ह्या रेज आहेत ना कोणा ह्या कुठल्या सोर्स पासून तर ह्या सोर्सेस पासून इमिट झाले. काय म्हणतोय मी की हा जर समजा मी प्रिझम काढला फॉर एक्झाम्पल प्रिझम काढला इथनं तर आपल्याला काय जाणवेल की ह्या तीन लाईट आहेत ना त्या तीन लाईट कशामुळं याच्यामुळे आलेल्या. समजा हे जर संपला आता पुरतं सध्या एक्झिस्ट आहे म्हणून सांगू आणि हा सोर्स देखील तर काय वाटतं आपल्याला की ही जी या इमेज कसं वाटतं त्या इमेज मधून आपण ही प्रिझम आणि हे जे लाईट्स आहेत एका सोर्समधून आल्या त्या जर काढल्या तर आपल्याला काय वाटतं की हे जे लाईन्स येतात सध्या ह्या रेज येतात ती कुठल्या सोर्स पासून या सोर्स पासून. तर ह्या तीन लाईन्स कुठनं या सोर्स पासून. लक्षात येतोय पॉइंट मी सांगतोय की आपल्याला असं वाटू शकतं की ह्या तीन रेज या लाईट पासून आल्या या सोर्स पासून तर ह्या तीन रेज या सोर्स पासून आल्या. आता काय आहे ऍक्च्युली की आपण ह्या तीन रेज आणि वरच्या तीन रेज प्रोड्यूस करण्यासाठी ना हा एकच सोर्स वापरला येस. त्यामुळे याच्यामध्ये जो चेंज होईल तो या ह्याच्यात देखील चेंज होणार आहे आणि याच्यात देखील चेंज होणार आहे. मग आता या सेक्शन मध्ये नक्की काय होतं तुमचं की आपल्याला असं वाटतं की हे दोन्ही सोर्सेस ना कोहेरंट आहे म्हणजे या दोघांना सेम वेव्हलेंथ आहे सेम फेज आहे. असं वाटण्याचं रिझन एवढंच आहे की ते एका सोर्स पासून तयार झाले. फक्त आपल्याला असं वाटतं की हे या दोन व्हर्च्युअल सोर्सेस पासून आलेले आहेत लाईट असं वाटतं किंवा असा आभास तयार करतो आपण. फ्रेस्नर बायप्रिझम तुमचा असा आभास करतो की या लाईट ना दोन सोर्सेस पासून आलेले आहेत आणि त्या दोन्ही सोर्सेस कसे आहेत एकमेकांना कोहेरंट आहे का कारण इन रियालिटी ना ते एका सोर्स पासून डिराइव्ह केले जातात. इन रियालिटी व्हॉट वी हॅव डन की ते सोर्सेस ना एकाच सोर्स पासून तयार केले. त्यामुळे एका सोर्स मध्ये जर चेंज झाला रिअल वर तर ते दोन्ही सोर्सेस मध्ये चेंज होतं. त्यामुळे एकाचा फेज बदलला की बाकीच्या दोघांचा देखील फेज बदलणार आहे. लक्षात येतंय. सो डायग्राम काढून घेईल. ह्या रेस काढत जा हे जे ऍरोज दिसतात जेव्हा तुम्ही जॉमेट्रिकल ऑप्टिक्स किंवा अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शन करत असता त्यावेळी तुम्हाला रेज महत्वाचे आहेत.
जर तुम्हाला असं कन्स्ट्रक्शन येत नसेल, हे असं करून मागे एक्सटेंड करायचं, तर डायरेक्टली फाइंड आउट असं करायचं आहे की हा प्रिझम काढला ना, त्या प्रिझम वरनं दोन सोर्सेस काढून घ्यायचे आणि या दोन सोर्सेस वरनं ह्या लाईन्स काढून घ्यायच्या. जर एक्झाम मध्ये हे असं काढणं जमत नसेल एक्सटेन्शन वगैरे काढून, तर डायरेक्टली करा, दोन सोर्सेस घ्या, त्यातून डायरेक्टली ह्या 6 रेस काढून घ्या आणि ह्या 6 रेसला इथे कुठेतरी मॅच आउट करून घ्या, तिथून सोर्सेसला लाईन करा आणि ही डायग्राम नेमकी उलटी काढायची. काढला तर द्या पहिला पॉइंट, बायप्रिझम A bioprism is a consist of two identical prisms. Consist of two identical prism of very small refracting angle ranging from 30 minutes to 1 degree. 30 minutes means वरती डॅश काढायचं. 30 minutes to 1 degree. And vortex angle is a 180 degree. हा vortex angle. Okay. Second point. In experiment, the refracting side of prism is parallel to length of slit. म्हणजे तुमची जी इथून लाईट येणार आहे ना, ही स्लिट जर अशी असेल तर त्याला पॅरलल तुमचा हा रिफ्रॅक्टिंग सरफेस असला पाहिजे. तो कुठला अँगल करता कामा नये कुठला. नंतर थर्ड पॉइंट, मोनोक्रोमॅटिक लाईट from source is made to pass through narrow slit and falls on biprism. Then the fourth point, the halves 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 of a biprism form virtual images S1 and S2 these are two coherent sources. And last point,
the waves coming from S1 and S2 interfere and interference is obtained. सो मोस्टली काय करा की तुम्हाला इमेज वरून लक्षात राहील एवढंच लक्षात ठेवा. फर्स्ट ऑफ ऑल याचं कन्स्ट्रक्शन सांगायचं बाय प्रिझम. पहिला पॉइंट तुमचा उठलाय की बाय प्रिझमचं कन्स्ट्रक्शन सांगितलेलं काय आहे की तुमचा रिफ्रॅक्टिंग अँगल 30 डिग्री 1 डिग्री टू 30 मिनिट्स आहे आणि वोटेक्स अँगल किती आहे 180 डिग्री. ओके, हे पहिलं डिस्क्रिप्शन होतं. त्यानंतर या इमेजचं कन्स्ट्रक्शन सांगायचं काय की तुमची जी लाईट आहे किंवा जो तुमचा प्रिझम आहे त्याची रिफ्रॅक्टिंग साइड म्हणजे स्ट्रेट लाईनची जी साइड आहे ती कशी पॅरलल पाहिजे, याला स्लिटला पॅरलल पाहिजे. हा दुसरा पॉइंट झाला. दुसरा पॉइंट काय सांगणार आपण की कन्स्ट्रक्शनची कंडिशन सांगणार आहे की तुमची रिफ्रॅक्टिंग साइड ही पॅरलल टू स्लिट पाहिजे. तिसरा पॉइंट काय की हे जे दोन हाफ्स आहेत किंवा दोन हाफ आहेत बाय प्रिझमचे हे काय करतात व्हर्च्युअल सोर्स तयार करतात. कुठले S1 आणि S2. काय करायचं आपल्याला की हे जे दोन हाफ आहेत प्रिझमचे हे आपले दोन सोर्सेस तयार करतात आणि हे दोन सोर्सेस तुमचे ऍज अ कोहेरंट सोर्स म्हणून ऍक्ट होतात त्या ठिकाणी. आणि हे दोन कोहेरंट सोर्सेस म्हणजे रेज येतात त्या इंटरफेअर होऊन तुम्हाला इथं इंटरफेरन्स पॅटर्न. एवढंच आहे आपण आता जे लिहिलं त्यात एवढाच पार्ट आहे. ट्राय टू रिमेंबर इट फ्रॉम दिस इमेज. तुम्हाला या इमेज वरून जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, सो हा पॉइंट इथे संपतोय तुमचा. मग आपल्याला हा पॉइंट झाल्यानंतर एक नवीन कन्सेप्ट आहे ऑप्टिकल पाथची, ती बघून घेऊ. इमेज झाल्यानं सांगायची काढून मी नंतरचा पॉइंट आहे तुमचा ऑप्टिकल पाथ. आता ऑप्टिकल पाथ नक्की काय सांग. आता ऑप्टिकल पाथ मध्ये नक्की काय असतं की हे बघ. आता काय करायचंय की आपल्याला एक लाईट आली असं कन्सिडर करू. लाईट आली असं कन्सिडर करू. एका सोर्स पासून समथिंग इथं लाईट आलेली आहे. आता काय करणार ही लाईट एक वेव्ह इमिट करणार. इथे एक इमिट केलेली लाईट आहे आणि दुसरी तुमची इथून एक येणार. आता मी काय केलंय आता की ह्या लाईटच्या पाथ मध्ये ना एक डेन्सर मीडियम ठेवलं. आता डेन्सर मीडियम मध्ये काय होतं की तुमची वेलोसिटी ऑफ लाईट इज लेस दॅन वेलोसिटी इन द रेअर मीडियम. हा पॉइंट आपण बघितलाय ऑलरेडी. आपल्या हायजेन्सने सांगितलंय की रेअर मीडियम मध्ये वेलोसिटी डेन्सर मीडियम पेक्षा जास्त असते. मग आपण काय केलंय इथे एक रेअर मीडियम ठेवलंय म्हणजे फॉर एक्झाम्पल एअर म्हणूया आणि इथं ठेवलंय एक ग्लास ठेवली असं म्हणतो. मग आता इथं काय होतं की तुमच्या लाईटची वेलोसिटी ना कमी होते. कुठे इथं या सोर्स मध्ये. आणि मग तुमची लाईट तुमची काही ना काही इकडून ट्रॅव्हल करणार आणि परत इथून पुढे जा. ओके, मग आता काय करूया की समजा फॉर टाइम टी एक स्पेसिफिक टाइम टी कन्सिडर करू. ओके, आता एक पॉइंट लक्षात ठेवा ऑप्टिकल पाथ सांगताना काय की आपल्या डेन्सर मीडियम मधली वेलोसिटी ही रेअर मीडियम पेक्षा कमी असते. मग एक स्पेसिफिक टाइम जर दिला आपण समजा एक स्पेसिफिक टाइम साठी आपली वेव्ह चालली असं म्हणून. आता काय होणार आपलं की ह्या दोघांमध्ये ना तुमचा फेज डिफरन्स किंवा पाथ डिफरन्स काही नसणार. कसं आहे का कारण की या दोन्ही रेज आहेत ना त्या एकाच मीडियम मधून पास होतात. बरोबर, मी या दोन्हीकडे रेअर मीडियम घेतले आता.
या दोन्ही रेज एकाच वेळी इथपर्यंत येते आणि या दोघांमध्ये कुठलाही पार्ट डिफरन्स आता नसणार आहे, तर दोघांचं मीडियम एक. पण ज्यावेळी ती ह्या बाउंड्रीला टच होणार आहे त्यावेळी याची वेलोसिटी डिक्रीज होणार आहे, तर याची वेलोसिटी आहे तेवढीच आहे, म्हणजे तुमची एअर मध्ये सी आहे असेल आणि इथं तुमची वेलोसिटी व्ही एवढी. आता कसं झालंय की हा तुमचा एअर मीडियम आहे आणि एअर मीडियम मध्ये सी ची वेलोसिटी आणि ही तुमची किती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. पण बाकीच्या सगळ्या मीडियम साठी ह्याच्यापेक्षा लहान असते ना वेलोसिटी. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड पेक्षा जाता कमीच असणार आहे वेलोसिटी, कारण तुमची डेन्सर मीडियम मध्ये रेअर मीडियम पेक्षा वेलोसिटी कमी असते. त्यामुळे काही झालं तरी तुमच्या एअर या 3 × 10⁸ मीटर पर सेकंड पेक्षा कमी व्हॅल्यू असणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे काय होतो प्रकार की एक जर टाइम पिरियड आपण सेम ठेवला, इथून जर टी आपला टाइम पिरियड सुरू केला t = 0. आता या सेक्शन मध्ये काय होतं तुमचं की जर आपण टाइम पिरियड सेम ठेवला तर हे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ने पुढे जातं, तर ही समथिंग लेस दॅन 3 × 10⁸ मीटर पर जाणार आहे. समजा इथं 3 × 10⁷ वगैरे असेल. मग आता कुठली वेलोसिटी जास्त आहे आपली, ही वेलोसिटी जास्त आहे बरोबर. ही तुमची 3 × 10⁸ आहे, व्हॅक्यूम मध्ये सर्वात जास्त असते आपली किंवा एअर मध्ये. मग आता ह्याची वेलोसिटी जास्त आहे, याची वेलोसिटी कमी आहे. मग आपली वेलोसिटीचा फॉर्म्युला कसा आहे, वेलोसिटी = डिस्टन्स अपॉन टाइम. समजा आपण जर टाइम सेम ठेवला आणि आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल, ओके, तर या फॉर्म्युल्यानुसार हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती येणार आहे बघायचं. दोन्हीकडे टी कॉन्स्टंट ठेवूया आणि याचा प्रकार काय होतो बघू. मग आता काय होणार की ज्याची वेलोसिटी जास्त आहे आणि एका स्पेसिफिक टाइम पिरियड दिल्यानंतर काय होतं की ते डिस्टन्स आहे ते जास्त ट्रॅव्हल होतं, कारण त्याची वेलोसिटी जास्त आहे एका ठिकाणी असल्यामुळे. म्हणजे काय म्हणतो मी, डिस्टन्स = v × t हा प्रकार म्हणतो. हे लक्षात आलं काय प्रकार म्हणतो मी इथं की तुमची वेलोसिटी = डिस्टन्स अपॉन टाइम आहे. मग आता डिस्टन्स ट्रॅव्हल किती होणार, वेलोसिटी × टाइम. आता एका मीडियमची किती असणार आहे, d1 × v1t घेऊया आणि दुसऱ्या मीडियमची d2 = v2 × t. हा फॉर्म्युला लक्षात आला काय आहे, d1 d2. आपल्याला आता काय करायचं आहे की दोन्ही मीडियम मध्ये ना डिस्टन्स किती ट्रॅव्हल करते वेळ ते फाइंड आउट करायचं. मग ते डिस्टन्स कुठलं, हे d1 d2. या d1 d2 चं आपल्याला कम्पेअर करायचं. ओके, आता आपण काय करणार आहे, टाइम पिरियड सेम ठेवणार आहे. एखादं स्पेसिफिक टाइम सिटी म्हणजे 1 मिनिट 2 मिनिट्स असं आपण फिक्स ठेवणार टाइम, आणि त्या टाइम मध्ये ना आपली लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल होते हे बघणार आहे. मग आता आपल्याला हे दोन फॉर्म्युला आहेत की v1t आणि v2t. आता काय झालंय की आपली v1 कशासाठी आहे, फॉर व्हॅक्यूम साठी, आणि हे समथिंग v2 कशासाठी आहे, फॉर मीडियम साठी. समथिंग मीडियम आहे बरोबर. आता व्हॅक्यूमची वेलोसिटी जास्त आहे की मीडियमची, व्हॅक्यूमची ना. अरे काय भगवद्गीता चालू आहे का समोर, हे असं लक्ष द्यायला येते. कसं आहे, व्हॅक्यूम साठी वेलोसिटी जास्त असते लाईटची, सर्वात जास्त तेवढी आहे. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड घेतो आपण. डेन्सर मीडियम साठी कायमची वेलोसिटी लहान असणार आहे. मग याचा अर्थ काय होतो की v1 > v2 बरोबर. आता इथं काय झालं, v1 मोठा झाला, v2 लहान झाला. त्यामुळे हे जर t ने आपण मल्टिप्लाय केलं इथे, तो नाही येणार, एका स्पेसिफिक एनर्जी मेथड मल्टिप्लाय केलं तर हे डिस्टन्सची व्हॅल्यू काय होते बघू. मग समजा जर न्यूमेरिकली आपण काढायचं म्हटलं, समजा आपली रेअर मीडियम मध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये 3 × 10⁸ आहे आणि त्याला आपण कितीनं मल्टिप्लाय करूया, 1 मिनिटनं मल्टिप्लाय करूया. टाइम आपण 1 मिनिट घेऊया. आणि दुसऱ्यासाठी आपली वेलोसिटी किती आहे की 3 × 10⁷ मीटर पर सेकंड एवढी आहे.
मी हे जे काढतोय ते काय करतोय आता डिस्टन्स काढतो. डिस्टन्स इज इक्वल टू 3 इंटू 10 टू 8 मीटर पर सेकंड इंटू टाइम. सिमिलरली मी इथे देखील घेतलं इंटू 1 मिनिट. आता प्रोडक्ट काय होणार दोघांचा की पहिल्या याच्यासाठी 3 इंटू 10 टू 8 मीटर एवढं होणार आणि दुसऱ्यासाठी लेंथ किती होणार 3 इंटू 10 टू 7 मीटर. मी काय करतो इथं लक्षात येतंय, मी काय करतो इथं डिस्टन्स काढतो. फॉर एक्झाम्पल असं करूया आपण की व्हॅक्यूम मध्ये आपली वेलोसिटी ऑफ लाईट किती आहे एवढी आहे. ठीक आहे. मीडियम साठी 3 इंटू 10 टू 7 मीटर पर सेकंड एवढी आहे. आणि ना आपण काय करूया एका मिनिट मध्ये ती लाईट किती जाते हे बघूया. मग आता कसं काढणार डिस्टन्स इज इक्वल टू वेलोसिटी इंटू टाइम. हा आपल्याला फॉर्म्युला वेल नोन आहे. मग आपण काय केलं की वेलोसिटी ठेवली 1 मिनिट ठेवलं. मग हे दोघांचे मल्टिप्लिकेशन म्हणजे काय देणार आपल्याला की ते डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार एका मिनिट मध्ये. सिमिलरली इथे मग इथे कसं होणार तुमचं 3 इंटू 10 टू 7 मीटर पर सेकंड इंटू 1. इथे आपण सेकंड घेऊया 1 सेकंड साठी टाइम घेऊ. मग या सेक्शन मध्ये काय होणार की तुमचा डिस्टन्स 3 इंटू 10 टू 7 मीटर होणार. आपण जर टाइम पिरियड 1 सेकंड एवढा जर घेतला तर आपलं व्हॅक्यूम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होणार 3 इंटू 10 टू 8 मीटर आणि मीडियम मध्ये किती होणार 3 इंटू 10 टू 7. मल्टिप्लिकेशन तरी लक्षात आलं. मग आता यातलं जास्त सर्वात मोठं कुठलं आहे हे की हे मोठी संख्या कुठली 3 इंटू 10 टू 8. म्हणजे काय सांगतं की तुमची व्हॅक्यूम मध्ये डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल होतं रादर दॅन मीडियम. म्हणजे काय सांगतो आपण की व्हॅक्यूम मध्ये ना तुमचं डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल होतं रादर दॅन मीडियम मध्ये. मग आता हे का होतं की तुम्ही काय होतं इथे ऍक्च्युली तुमचं की असं की तुम्हाला काहीतरी सोर्स तुमचा एकच आहे. सोर्स तुमचा एकच आहे. टाइम पिरियड आपण एक घेतलाय तरी सुद्धा तुमच्या दोन वेगवेगळ्या मीडियम मध्ये ना वेगवेगळा डिस्टन्स ट्रॅव्हल करते लाईट. जरी तुमचे सोर्स एकच असला तरी वेलोसिटी सोर्स जरी एकच असला तुमचा तरी दोन वेगवेगळ्या मीडियम मध्ये ना त्याची दोन वेगवेगळी वेलोसिटी झालेली आहे. आणि त्या वेलोसिटी म्हणून काय होतं की तुमच्या जे लाईट ट्रॅव्हल करणारे डिस्टन्स ते देखील बदलतं. मग ते देखील बदलतं तुमचं. मग आता काय झालेलं असतं की तुमच्या हा जो वेगवेगळा पाथ झालेला आहे तो कशामुळं मीडियम इंट्रोड्यूस केला आहे. तर आपण काय सांगतो की ही जी एक्स्ट्रा किंवा हे जे लाईट आता आपलं झालेलं आहे व्हॅक्यूम मध्ये जी आपली लाईट डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे या डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आपण ऑप्टिकल पाथ म्हणतो. ऑप्टिकल पाथ म्हणतो. बाय डेफिनेशन कसं सांगतात की द करस्पॉन्डिंग लेंथ सॉरी ऑप्टिकल पाथ ऑफ द मीडियम. या मीडियमचा जो ऑप्टिकल पाथ आहे तो कसा आहे द ऑप्टिकल पाथ ऑफ द मीडियम इज डिफाइंड एज अ करस्पॉन्डिंग corresponding path traveled by light in a vacuum so that in a same time takes in the medium. म्हणजे तुमच्या टी एवढ्या मीडियम मध्ये तुमचं जर ऑप्टिकल पाथ काढायचा असेल तुम्हाला तर टी या टाइम साठी जर मीडियम मध्ये गेलेला आहे लेंथ तुमची टी या मीडियम मध्ये समजा या मीडियम मध्ये ना तुमचं टी एवढ्या टाइम पिरियड साठी गेली असेल लाईट तर ह्याच्या करस्पॉन्डिंग म्हणजे याच लाईट सोर्सची व्हॅक्यूम मध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल केवढ्या टाइम साठी हा मीडियम मधनं पास झालेला आहे त्याला म्हणतात ऍक्च्युली ऑप्टिकल पाथ. येतंय की वर चाललंय भौतिक डोक्याच्या वरूनच चाललंय असं म्हणतात. काय आहे तो प्रकार एवढं तरी लक्षात आलं की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द इन अ व्हॅक्यूम इज ग्रेटर दॅन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन द मीडियम. आता डेफिनेशन सांगताना काय सांगते
की समजा तुमच्याकडे एखाद्या मीडियम मध्ये स्पेसिफिक टाइम टी साठी लाईट पास होत असेल, तर त्या मीडियमचा ऑप्टिकल पाथ केवढा असतो, तर तेवढ्याच टाइम पिरियड साठी व्हॅक्यूम मध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. ऑप्टिकल पाथ म्हणजे खूप काही वेगळं नाहीये. काय सांगतो आपण की एका मीडियम मध्ये जर लाईट पास होत असेल एखाद्या स्पेसिफिक टाइम साठी टी, तर त्याच लाईट सोर्सचा व्हॅक्यूम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होईल तेवढ्या टाइम साठी, जेवढ्या टाइम साठी मीडियम मधनं पास आउट झालेली आहे. म्हणजे समजा या मीडियम मध्ये T1 एवढ्या डिस्टन्स साठी गेली असेल, एवढ्या टाइम साठी आपली लाईट पास झाली असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, ऑप्टिकल पाथ ऑफ द मीडियम डिफाइन करण्यासाठी काय करणार की एवढ्याच टाइम पिरियड साठी T1 एवढाच टाइम पिरियड घेणार आहोत. फक्त लाईट कशातून पास करणार, व्हॅक्यूम मधून. आणि व्हॅक्यूम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल याला म्हणतात ऑप्टिकल पाथ. आता लक्षात आलं काय करायचं आपल्याला. ऑप्टिकल पाथ म्हणजे खूप काही नाहीये, आपण मीडियम मध्ये स्पेसिफिक टाइम साठी T1 एवढ्या टाइम साठी लाईट पास केली, मग त्या मीडियमचा ऑप्टिकल पाथ करण्यासाठी काय करतो आपण की तेवढाच टाइम पिरियड घेतला, फक्त लाईट कशातनं पास करणार आता, व्हॅक्यूम मधून. आणि व्हॅक्यूम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होईल ते डिस्टन्स म्हणजे त्या मीडियमचं ऑप्टिकल पाथ. हे लक्षात आलं. मग डेफिनेशन लिहून घ्या ऑप्टिकल पाथची. Optical path can be defined as corresponding path in a vacuum that travels in same time as it takes in a given medium. करस्पॉन्डिंग पाथ म्हणजे या लाईटशी रिलेटेड असलेला व्हॅक्यूम मधला पाथ. करस्पॉन्डिंग पाथ म्हणजे कुठला, या लाईटशी रिलेटेड असलेला व्हॅक्यूम मधला पाथ आपण. आपण फाइंड आउट करूया की हे नक्की या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का. आपला व्हॅक्यूम मध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे, व्हॅक्यूम मध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल झालंय आणि मीडियम मध्ये जे डिस्टन्स ट्रॅव्हल झाले ह्याच्यामध्ये काही फरक आहे का हे आपल्याला बघायचं, किंवा काही संबंध आहे का दोघांना. आता आपण डेफिनेशन लिहिलेलं आहे. डेफिनेशन मध्ये एक पॉइंट सांगितलं होता, तुमचा टाइम सेम पाहिजे असं म्हटलं होतं आपण. मग टाइमची डेफिनेशन आपल्याला इथं वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यानुसार काढायची. मग काय आहे आपला वेलॉसिटीचा फॉर्म्युला की वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग याच्यावरून टाइम काय येणार की टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. ओके. मग आता हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काढूया की टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. मग आपलं काय म्हटलंय की दोन्ही मीडियम मध्ये आपला टायमिंग सेमच आहे, सेम टाइम साठी आपण काढलेला आहे किंवा लाईट पास केलेली आहे. मग आता ते कसं होणार तुमचं की टी इज इक्वल टू डी मीडियम डिवायडेड बाय व्ही मीडियम इक्वल टू डी व्हॅक्यूम. तुमचं व्हॅक्यूम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालंय डिवायडेड बाय व्ही इंटू व्हॅक्यूम. ओके. हा फॉर्म्युला लक्षात आला. काय म्हटलं आपण की डेफिनेट म्हणजे सांगताना सांगितलं की आपला टाइम पिरियड सेम आहे किंवा टाइम तुमचा सेम आहे. मग टाइमची आपली फॉर्म्युला कसा आहे डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. मग पहिल्यांदा मीडियम साठी लिहिला टाइम काय येणार की टाइम इज इक्वल टू डिस्टन्स मीडियम अपॉन वेलॉसिटी मीडियम इक्वल टू नंतर व्हॅक्यूम साठी घेतलं काय डिस्टन्स व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेलॉसिटी व्हॅक्यूम. ओके. मग आता या कंडिशनचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे
की ऑप्टिकल पाथ काढायचा. ऑप्टिकल पाथ म्हणजे काय म्हणतो मी, व्हॅक्यूम मधनं जे डिस्टन्स ट्रॅव्हल होतं ते. मग या फॉर्म्युलामध्ये काय काढायचं आपल्याला, डी व्हॅक्यूम. मग काय करूया, या सगळ्या इकडे नेऊया. मग आता काय होणार की डी व्हॅक्यूम इक्वल टू डी मीडियम डिवाइडेड बाय वेलोसिटी मीडियम इनटू वेलोसिटी व्हॅक्यूम. ठीक आहे. आता हे डी मीडियम अपॉन वेलोसिटी मीडियम इनटू व्ही व्हॅक्यूम. मग आपण काय करूया, व्ही व्हॅक्यूम डिवाइडेड बाय व्ही मीडियमचा एक रेशो घेऊया आणि डिस्टन्स मीडियम ठेवून देऊया तसंच इनटू व्ही व्हॅक्यूम डिवाइडेड बाय व्ही मीडियम. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला काय सांगतो काय वेगळं तुम्हाला, व्ही व्हॅक्यूम डिवाइडेड बाय व्ही मीडियम म्हणजे काय, आपण हा रेशो काय म्हणतोय, सी बाय व्ही चा रेशो आहे. आणि सी बाय व्ही काय असतं तुमचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन काय आहे, velocity of light, it's a ratio of velocity of light in a vacuum to the velocity of light in a medium. म्हणजे काय झाले, v vacuum divided by v medium म्हणजे हे नथिंग बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. मग त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला. मग आता इथे तुमचा डी व्हॅक्यूम याचा अर्थ काय आहे, पार्ट डिराइव्ड इन द व्हॅक्यूम और द ऑप्टिकल पाथ म्हणतो त्या मीडियम साठी. तो कसा आहे, व्ही व्हॅक्यूम डिवाइडेड बाय व्ही मीडियम याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. समजा त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n एवढा आहे आणि हे तुमचं झालं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मीडियम, त्याला समथिंग x म्हणूया. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मीडियमला आपण x म्हणूया. ओके. आता आपण काय काढले इथं की ऑप्टिकल पाथ आणि ट्रॅव्हल किंवा मीडियम मध्ये जे ट्रॅव्हल झालेला आहे पाथ, तो डिस्टन्स, या दोघांमधले ऍक्च्युअली आपण रिलेशन काढतो की काय झालं तुमचं, ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ मीडियम. हे लक्षात आलं. काय करायचंय तुम्हाला, हा तुमचा फॉर्म्युला झाला की तुम्ही ऑप्टिकल पाथ काढू शकता. सो राईट डाऊन दिस वन. हे आपण डेफिनेशन वरून कंडिशन घेतलेली. ओके. नोट मध्ये लिहा. नोट, a distance d traveled in a medium of refractive index and introduces a path difference equal to n into d minus d over a ray traveling through medium. आता नक्की काय सांगितलं आपण इथं सांग. आता ऑप्टिकल पाथ म्हणजे नक्की काय असतं की तुमच्या मीडियम मधलं डिस्टन्स जेवढं ट्रॅव्हल झालेलं आहे त्याच्या करस्पॉन्डिंग पाथ
एक व्हॅक्यूम मधनं पण डिस्टन्स पास झालेला आहे. मग आपण काय करणार आहे की समजा आपले यंगस डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. तर यंगस डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये दोन आपले हे समथिंग स्लिट्स आहेत आणि एका स्लिटच्या भोवतीनं आपण एखादं कुठलं तरी मीडियम ठेवलं. तुमच्या एका सोर्सच्या समोर एक तुम्ही मीडियम ठेवलं. तर काय होतं की या मीडियम मधनं पास आउट होताना किंवा या मीडियम मधनं जाताना ना कसं होतं की ह्याचा ऑप्टिकल पाथ वेगळा असतो. आता S2 मधनं जाताना हे कसं जातं तुमचं की हा प्रकार जातो तुमचा एअर मधनं, तर हा मीडियम मधनं चाललाय. आता मीडियमच्या करस्पॉन्डिंग जर तुमचा इथला काढायचा असेल पाथ डिफरन्स, तर काय करायचं की याचा पहिल्यांदा ऑप्टिकल पाथ काढायला लागतो जो तुमचा एनडी एवढा असतो. काय असतो तो की एवढ्या मीडियम मधनं पास झालाय याचा अर्थ तो व्हॅक्यूम मधनं एवढा डिस्टन्स पास झालेला आहे किंवा तो एअर मीडियम मधनं पास आउट झालेला आहे. मग आता काय झालं असतं की तुमच्या पण हा एवढा डिस्टन्स पास आउट झालेला असतं, ठीक आहे. ह्यात जर बाउंड्री अशी घेतली आपण तर कसं आहे की एअर मीडियम मध्ये एवढं डिस्टन्स पास आउट झालेलं असतं, पण त्याच वेळी या सोर्स मधनं जी लाईट येते ती एअर मीडियम मधनं पास होताना कुठे एवढं एनडी एवढं डिस्टन्स पार केलेलं असतं व्हॅक्यूम मध्ये. म्हणजे आता आपण मगाशी आपण सुरुवातीला जो यंगस डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघितला होता त्यामध्ये काय होतं की तुमच्या हा जो आपण काढलेला आहे स्लिट, आपण हे डिस्टन्स घेतलं सुरुवातीला म्हणतो यंगस डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण इनिशियली स्टडी केलाय. त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्याकडे ना या दोन्ही सोर्सेसच्या समोर ना सेम मीडियम होतं. कुठला आपण इथं घेताना एअर मीडियम मध्ये घेतलं. मग एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी ना किंवा हा जो पार्ट डिफाईन केलेला आहे ते एकाच मीडियम मधनं केलाय. मग एकाच मीडियम मधनं केल्यामुळे ह्या दोघांचा जो पार्ट डिफरन्स आहे इथं तो किती झाला 0 झाला. कारण एकाच मीडियम मधनं पास झाले त्यामुळे त्याची एकच वेलॉसिटी आहे. त्यामुळे स्पेसिफिक टाइम साठी तुमच्याकडे एवढीच काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल होणार आहे आणि दोन्ही सेमच असणार एका स्पेसिफिक टाइम साठी. पण जर काय केलं आपण की इथं काहीतरी एक मीडियम टाकला आणि सेम टाइम साठी आपण लाईट एखादी पास केली, समजा याची लेंथ डी एवढी असेल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन एवढा आहे, तर काय होणार आहे आपलं की समजा एका स्पेसिफिक टाइम टी साठी इथं ठेवलेला आहे किंवा पास केलेला आहे त्या ठिकाणी. आता हे पास केल्यानंतर काय होतं तुमचं की दोन्हीकडच्या ह्या मीडियम मधनं लाईट पास होते आणि इथून पास होताना काहीतरी फरक होतो. मग त्या स्पेसिफिक टाइम साठी इथची जी लाईट आहे या मीडियम मध्ये लाईट किती पास होते एनडी एवढं डिस्टन्स पार होणार. करेक्ट. तुमच्या मीडियम मधनं जात असताना डी एवढ्या मीडियम मधनं जात असताना त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आर आय एवढा आहे. मग त्याच्या करस्पॉन्डिंग किंवा त्याच्याशी रिलेटेड ना व्हॅक्यूम मधला पाथ किती असणार आहे एनडी एवढा असणार आहे ना. त्याच वेळी हे जे आहे इथं कसं आहे तुमचं ऑलरेडी व्हॅक्यूम आणि टाइम पिरियड टी साठी डी एवढंच डिस्टन्स तो पार करणार होतो, पण इथं तो एक्स्ट्रा डिस्टन्स पार करतो व्हॅक्यूम मधनं जाण्याचा. व्हॅक्यूम मध्ये करस्पॉन्डिंग त्याचा पाथ एक्स्ट्रा आहे. मग याचं रिझन काय? याचं रिझन कसं हा मीडियम आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्याकडे ना ऍडिशनल डिस्टन्स येतं तुमच्या मीडियम मधनं पास होताना ऍडिशनल डिस्टन्स ट्रॅव्हल करते तुमची लाईट. त्याच्यामुळे ना ह्या दोन्ही सोर्स मधनं ज्या लाईट येतात त्यांच्यामध्ये इनिशियलीच पार्ट डिफरन्स इन्क्लूड होतो. केवढा की तुमचा ऑप्टिकल पाथ त्या मीडियम साठी एनडी एवढा आहे, तर तोच मीडियम मध्ये डी एवढा आहे, व्हॅक्यूम मध्ये डी एवढा आहे. मग तुमचा पार्ट डिफरन्स ऑलरेडी इनिशियली इन्क्लूड होतो कुठला n-1 इंटू डी. मग आता हा पार्ट डिफरन्स इन्क्लूड झाला याचा अर्थ तुमच्याकडे जो फायनल पार्ट डिफरन्स काढलेला आहे आपण त्याच्यामध्ये देखील थोडंसं ऍडिशन होणार आणि याचा रिझल्ट काय होतो तुमचा की तुमची जी फ्रिंज आहे त्या फ्रिंजचा डिस्टन्स शिफ्ट होतो.
किती प्रपोर्शन? याच्या प्रपोर्शन. तुमचा पाथ डिफरन्स एकदा बदलला, पाथ डिफरन्स बदलला की तुमची इंटरफेअर होण्याची कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची जी काही पाथ आहे, वायची पोझिशन आहे, ती देखील बदलते. बरोबर? कारण आपण वायची पोझिशन काढताना काय केलं होतं की आपण कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सचा पाथ डिफरन्स इक्वल टू समथिंग घेतलं होतं. मग आपला पाथ डिफरन्स मध्ये ऑलरेडी एक ऍडिशन झालेली आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स घेताना तुमचा पाथ डिफरन्स वेगळा होता. मग त्यामुळे तुमची जी फ्रिंज शिफ्ट आहे ती त्याप्रमाणे शिफ्ट होते. जी फ्रिंज आहे तुमची शिफ्ट होत असते. हे लक्षात आलं तुमच्या? आता ह्याच्यावर कसं असतात? न्यूमरिकल्स असतात तुमचे. जर तुम्हाला कसं थोडंसं ऍडव्हान्स लेवलला गेला की याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात की तुमच्या एकाच एक्सपेरिमेंट मधल्या समोर स्लिटच्या समोर तुम्ही एखादा मीडियम ठेवलाय आणि त्या मीडियम मधनं किती पार्ट डिफरन्स इन्क्लूड होतो आणि त्याच्यानुसार तुमची फ्रिंज विड्थ किती शिफ्ट होते. मग त्याच्यावेळी आपण न्यूमरिकल प्रॉब्लेमच्या वेळी बघू की कसं करायचा तो प्रॉब्लेम. सो आज पुरतं एवढं सॉरी ऑप्टिकल पार्ट पुरतं सध्या बोर्डसाठी एवढं सफिशियंट आहे. तुम्ही त्याची डेफिनेशन द्या आणि खाली एक्सप्रेशन. अजून एक ह्याची ऑप्टिकल पार्टची अजून एक डेफिनेशन लिहून ब्रॅकेट मध्ये. ऑप्टिकल पाथ ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा डेफिनेशन. ऑप्टिकल पाथ थ्रू मीडियम is effective path traveled by light in a vacuum to generate the same phase difference. Same phase difference. आता फेज असतो ना तो तुमच्या टाइम वर डिपेंडंट असतो. मग आपण दुसरी डेफिनेशन देताना कशी म्हटली होती की टाइम सेम असला पाहिजे. मग टाइम सेम झाला की तुमचा फेज देखील सेम असतो. तुमचं फाय किंवा फेज जो आहे तो फेज तुमचा टाइम वर डिपेंडंट असतो. मग तुमची जसा टाइम सेम राहील तसा फेज तुमचा सेम राहिला पाहिजे. मग या मीडियम मधनं पास होताना आणि व्हॅक्यूम मधनं पास होताना एवढं लक्षात ठेवायचं की तुमचा फेज सेम आला पाहिजे. जेवढ्या डिस्टन्स साठी फेज सेम येतो तेवढं डिस्टन्स म्हणजे त्या मीडियम साठी ऑप्टिकल पाथ झालेला आहे. मग आता आपण काय करूया की इंटरफेरन्सचा जो पार्ट आहे तो इथपर्यंत आहे आणि याच्यानंतर तुमची नवीन कन्सेप्ट स्टार्ट होते. चॅप्टर नाही संपलेला अजून आहे चॅप्टर. आपला फक्त हा पॉइंट संपलाय. हा पॉइंट नक्की काय सांगत होता की आपलं इंटरफेरन्स नक्की काय असतं. यातलं रिझॉल्विंग पॉवर, पोलरायझेशन हा पार्ट ऑलरेडी कट आहे. त्यामुळे हा शेवटचाच पॉइंट आहे चॅप्टरचा. सो आपल्याला काय बघायचं आहे की डिफ्रॅक्शन ही कन्सेप्ट बघायची किंवा हे फेनॉमेना बघायचं. काय नाही काय रे पाणी आणलंस दे जा. जेवला नाहीस काय? जा पॉज कर. स्टार्ट. So, up to this time we have seen about the optical path. मग आपल्याला आता काय बघायचं आहे की डिफ्रॅक्शन नक्की काय असतं. आता समजा आता पण मी म्हणताना काय म्हटलं होतं की आपण जॉमेट्रिकल ऑप्टिक्स एक मेन हे आहे प्रिन्सिपल आहे की तुमची लाईट कशी जाते स्ट्रेट लाईन मध्ये जाते. आपण याच्यामध्ये हायजन्स थेअरीच्या
ड्रॉबॅक्स मध्ये पण देखील बघितलंय की रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट हे एक्सप्लेन केलेलं नाही. तुमची लाईट सरळ जाता सरळच का जाते. आता सरळ जर जात असेल लाईट, समजा मी काय केलं की तुमची ही लाईट येते आणि त्याच्याबरोबर इथं एक ऑब्स्टॅकल लावलं. ऑब्स्टॅकल लावलं तरी ना तुम्हाला काय जाणवतं की तुम्ही जरी लावला ऑब्स्टॅकल तरी काय होतं की ऑप्टिकल किंवा रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट किंवा लाईट स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल तर ना काय झालं पाहिजे की ह्या रिजन मध्ये कुठलीच लाईट येता कामा नये. आता ही कुठलीच लाईट येता कामा नये असं आपण म्हणतोय, ठीक आहे. पण आपल्याला ना प्रॅक्टिकली कसं दिसतं की हा जो रिजन आहे इथला, ह्या रिजन मध्ये ना काही लाईटची एंट्री दिसतेच. तुम्ही जरी ऑब्स्टॅकल लावला तरी त्या ऑब्स्टॅकल मध्ये ना या शॅडोच्या रिजन मध्ये देखील काही लाईट एंटर होतेच. आता हे नक्की का? तुमची लाईटचं स्ट्रेट लाईन चालले, ठीक आहे, पण स्ट्रेट लाईन जात असेल तर त्या ऑब्स्टॅकलच्या आतल्या रिजन मधून कुठलं लाईट आहे? त्या ठिकाणी कम्प्लीट डार्कच पाहिजे ना, मग लाईटचा ऍब्सेन्स पाहिजे, पण तो सुद्धा लाईट एंटर येतेच आहे. मग हे काय आहे किंवा याला काय म्हणतात? मग हे पार्टिकल थेअरीनुसार आपल्याला प्रूफ करता येईल. मग याला प्रूफ करण्यासाठी आपण कुठली हायजेन्सची वेव्ह थेअरी वापरली. ओके. आता नक्की डेफिनेशन नुसार काय सांगतात की तुमचा समजा हा ऑब्स्टॅकल आहे, हा तुमचा एक ऑब्स्टॅकल आहे आणि ऑब्स्टॅकल नंतर त्याच्या स्ट्रेट लाईन मध्ये हा जो रिजन दिसतोय तुम्हाला याला म्हणतात जॉमेट्रिकल शॅडो रिजन. जॉमेट्रिकल शॅडो काय म्हणतात त्याला की जॉमेट्रिकल शॅडो. जॉमेट्रिकल शॅडो रिजन म्हणतात. जॉमेट्रिकली तुमची तिथं शॅडो असायला पाहिजे ऑब्जेक्ट असं आपण म्हणतो, कारण आपण म्हणतो की रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट आहे, त्या लाईट स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल तर त्या या ऑब्स्टॅकलच्या ह्या रिजन मध्ये लाईट एंटर करता कामा. मग त्या रिजनला आपण म्हणतो जॉमेट्रिकल शॅडो. प्रॅक्टिकली काय होतं की ह्या जॉमेट्रिकल शॅडोच्या रिजन मध्ये लाईट एंटर होते. याला काय म्हणतात तर डिफ्रॅक्शन हा फेनॉमेनॉन. डेफिनेशन वाईज काय म्हणतात की बाय फेनॉमेनॉन ऑफ लाईट ऑफ अ बेंडिंग ऍट अ बेंडिंग ऑफ लाईट ऍट द एजेस. Phenomenon diffraction is a phenomenon in which the light bends at the edges and enters into the geometrical shadow region. Geometrical shadow region. तुमची लाईट ना या एजेसच्या अराउंड बेंड होऊन ना आत जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये आली आणि या शॅडो रिजन मध्ये आत येणं या फेनॉमेनॉनला काय म्हणतात डिफ्रॅक्शन हा पार्ट. आता या डिफ्रॅक्शन मध्ये काय होतं की तुमची लाईट ऍक्च्युअली जॉमेट्रिकल रिजन मध्ये एंटर होते. ठीक आहे. आता ही कशी होणार? आता हे आपल्याला तर सांगायला पाहिजे ना की तुमची लाईट एंटर झाली कशी जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये, कारण ती लाईट येता कामा नये. आपण म्हणतोय खरं की लाईट स्ट्रेट लाईन मध्ये चालली त्याच्या आत की त्याच्या आतमध्ये ती येता कामा नये. मग आपण काय केलं की इथं हायजेन्सची थेअरी वापरली. मग काय झालं, वेव्ह फ्रंट जिथे जिथे इन्सिडेंट होतो तुमचं इथे आणि इथे इन्सिडेंट झाल्यावर हा तुमचा सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होणार ना. इथं आता हायजेन्सचा फर्स्ट प्रिन्सिपल काय सांगते, एव्हरी पॉइंट इन अ वेव्ह फ्रंट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स and emits the secondary waves in all direction. आणि त्याच्या बॅकवर्ड वेव्हफ्रंट्स आपण इनइफेक्टिव्ह आहे असं सांगितलं. मग काय झालं की तुमची लाईट इथे इन्सिडेंट झाली, याचा अर्थ हे पॉइंट हे एजेसच्या अराउंड असलेले जे पॉइंट आहे ते तुमचे सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट व्हायला सुरुवात होते आणि हे सेकंडरी सोर्सेस तुमची परत वेव्ह इमिट करायला. मग हे वेव्ह इमिट व्हायला लागले याचा अर्थ हा वेव्ह फ्रंट जो आहे हा वेव्ह फ्रंट कसा आहे तुमचा असा आलेला आहे आणि जिथं वेव्ह फ्रंट जाणार तिथं तुमची लाईट जाते असं मी म्हणतो ना. मग ही वेव्ह फ्रंट तुमची जॉमेट्रिकल ऍक्च्युअली रिजन मध्ये आली. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की इथं लाईट एंटर व्हायला तुमची. इन जनरल असं होतं की तुमच्या एजेसच्या अराउंड जे पॉइंट्स आहेत ते सेकंडरी सोर्सेस म्हणून ऍक्ट होतात.
आणि सेकंडरी सोर्सेस नंतर आतमध्ये वेव्स इमिट करायला लागतात. आणि याच्या पुढे जसं डिस्टन्स वाढत जाईल तशी त्याची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते. त्यामुळे इथे तुम्हाला सेंटरला डार्कर रिजन यायला लागतं आणि इथं तुम्हाला ऍक्च्युली जवळपास थोडस ग्रेइश किंवा डार्क ब्राईट असा एकत्र दिसतात थोडस. आता समजा जर ही जी एजेसची जी विड्थ आहे ती ना वेव्हलेंथच्या आसपास असेल, त्या कंपॅरिझनच्या दरम्यान असेल. म्हणजे कसं म्हणतोय की आपली ही जी लाईट आहेत ना त्याची वेव्हलेंथ किती 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटरच्या घरात आहे विजिबल रिजन. आपण या विजिबल रिजनच्या आसपासच तुमची जर वेव्हलेंथ घेतली आपण त्याची विड्थ घेतली या स्लिटची या कंपॅरिझन अशी, तर काय होतं की तुम्हाला ना हा जो रिजन दिसतो ज्या ठिकाणी एंटर झाला त्या ठिकाणी तुम्हाला इंटरफेरन्स पॅटर्न सारखा एक पॅटर्न मिळायला लागतो. तर काय होतं की तुमचे काय मिळायला लागतं, मोठी ब्राईट पॅटर्न किंवा ब्राईट पॅच मिळतो. तुम्हाला एक मोठा आठवत कॅमेऱ्यात पण दिसायला पाहिजे ना. आमचं टेन्शन डायग्राम घेतात काय सांगायचं. हा काय मिळतं आपल्याला त्या रिजन मध्ये, तर एक ब्राईट एक मोठा बँड मिळतो आणि त्याच्या आसपास डार्क ब्राईट इथे तुमचा ऍक्च्युली ब्राईट आहे, इथं डार्क आहे, परत ब्राईट आहे, परत डार्कची विड्थ वाढते आणि ब्राईटची कमी व्हायला लागते, परत त्याची डार्कची वाढते ब्राईटची कमी होते. सिमिलरली वरच्या केसमध्ये देखील दिसायला लागतं. वरच्या साईडला तुम्हाला इथं ब्राईट पॅच डार्क पॅच मिळतो, नंतर डार्कची परत लेंथ वाढते आणि परत तुम्हाला एक ब्राईट पॅच मिळतो, परत सिमिलरली केस होते आणि नंतर कम्प्लिटली डार्क रिजन स्टार्ट होते. हे जर ग्राफिकली सांगायला गेलं ना तर कसा होतो, जर आपण ग्राफ्स काढायला गेलो पाय वर्सेस इंटेन्सिटीचा, तर काय होणार आपल्याला, पहिली एक अशी मोठी मिळणार आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या बारक्या बारक्या वेव्हज मिळणार. हे ग्राफ वाईज आहे, हे पिक्चरली असं दिसतं. लक्षात ठेवा, हे पिक्चरली आपल्याला असं दिसणार आहे की त्या ठिकाणी एक मोठा डार्क सेंट्रल ब्राईट दिसणार आहे आणि त्याच्या पुढे छोटे 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 डार्क दिसणार आहे. आणि जर आपण ग्राफ काढला इंटेन्सिटी वर्सेस फेज डिफरन्सचा, तर तुम्हाला असा ग्राफ आला पाहिजे. हा डिफरन्स जर आपण हा ग्राफ काढला तर आपल्याला हे असं दिसायला हवं. लक्षात असू दे, हे तिथे दिसणार नाही तुम्हाला प्रॅक्टिकली असं काही शोधत बसू नका, तसं काही दिसणार नाही तुम्हाला. तुम्हाला दिसताना असं दिसेल, एक ब्राईट मोठा असेल आणि त्याच्याभोवती छोटे 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 दोन्ही साईडला अशा व्हाईट पॅचेस दिसतील तुम्हाला आणि डार्क पॅचेस वाढत चालले. बेसिकली डिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं की इंटरफेरन्सच आहे. बेसिकली म्हणायला गेलं तर डिफ्रॅक्शन हे इंटरफेरन्सच आहे. फक्त आपण इंटरफेरन्स मध्ये काय केलं होतं की फक्त दोन सोर्सेस यूज केले होते, कोहेरंट सोर्सेस दोनच यूज केले होते आणि दोघांचा आपण ओव्हरलॅप करून ना एक इंटरफेरन्स पॅटर्न काढला होता. डिफ्रॅक्शन मध्ये तो पार्ट नाही, तुमच्या व्हेरियस वेव्हलेंथ्स एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. तुमच्या दोन कोहेरंट सोर्सेस नाही, इथं व्हेरियस सोर्सेस आहेत तुमचे. या बेंडिंगच्या अराउंड तुमचे व्हेरियस सोर्सेस मिळतात आणि हे सोर्सेस ना एकमेकांवर ओव्हरलॅप होतात त्यांचे वेव्हलेंथ्स, आणि हे वेव्हलेंथ्स ओव्हरलॅप झाल्यामुळे तुम्हाला हा असा पॅटर्न मिळत असतो तुमचा. इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन मध्ये तो बेसिक डिफरन्स आहे. इंटरफेरन्स मध्ये फक्त आपण दोन सोर्सेस घेतो, फक्त आपण दोन सोर्सेस इंटरफेअर करून इंटरफेरन्स पॅटर्न काढला होता. डिफ्रॅक्शन मध्ये दोनच सोर्सेस नाही, व्हेरियस सोर्सेस, आणि त्या व्हेरियस सोर्सचं ओव्हरलॅप होऊन तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळते. परत कसं आहे, डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये ऑब्झर्वेशन मध्ये फरक आहे. इंटरफेरन्सच्या पॅटर्न मध्ये कसं आहे, तुमचं इक्विडिस्टन्स वर सेंटर ब्राईट डार्क ब्राईट डार्क असे मिळतात तुम्हाला, ऑब्झर्वेबल आहे. तसं डिफ्रॅक्शन मध्ये तसं नाही. तर डिफ्रॅक्शन मध्ये कसं आहे, तुमचे एक सेंट्रल विड्थ सापडणार, एक मोठा सेंट्रल ब्राईट पॉईंट सापडणार आणि त्याच्या पुढे तुम्हाला
छोटे छोटे ब्राईटचे पॅचेस सापडते. आता हे असं ऑब्झर्व कधी होतं, ज्यावेळी तुमच्या ऑब्स्टॅकलची जी विड्थ आहे ते इन कंपॅरिझन टू वेव्हलेंथ ऑफ लाईट असेल तर. हे ऑब्झर्वेशन होतं, ठीक आहे. कधी नोटिसेबल कधी होतं तुमचं हे असा पार्ट आहे तर ज्यावेळी ना तुमची त्या ऑब्स्टॅकलची साईज ही त्या इन कंपॅरिझन विथ वेव्हलेंथ ऑफ लाईटच्या आसपास आहे. म्हणजे तुमचं 10⁻³ 10⁻⁴ च्या आसपास तुम्हाला ती स्लिटची विड्थ पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही म्हणू शकता की तो हे दोन्ही कंपॅरिझन मध्ये आहे. मग तुम्ही हा पॅटर्न ऑब्झर्व करू शकता. आता जर हे तुम्ही अशा प्रकारचं मोठे घेतलं ऑब्जेक्ट, कुठलं डस्टर पेपर वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व होणार नाही, कारण ही लेंथच तुमची सेंटीमीटरच्या घरात किती. सेंटीमीटर कुठे आणि नॅनोमीटर कुठे. नॅनोमीटर म्हणजे किती 10⁻⁹ च्या घरात, म्हणजे 400 नॅनोमीटर वगैरे म्हणतो आपण, ते किती 10⁻⁶, म्हणजे तुमचं जवळपास एकाच्या आधी 6 शून्य लावायची आणि तिथं डॉट द्यायचं. ती संख्या आणि 0.01 ही संख्या, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना. मग हे कंपॅरिझन तर होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ऑब्स्टॅकलची साईज कशी अशा प्रकारे पॅटर्न पाहिजे असेल ना, तर आपल्या ऑब्स्टॅकलची साईज ना त्या वेव्हलेंथच्या इन कंपॅरिझन पाहिजे, तर आपण असा पॅटर्न बघू शकतो. डिफ्रॅक्शन तरी काय आलं? डिफ्रॅक्शन म्हणजे काय? बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द एजेस अँड एंटरिंग इनटू द जिओमेट्रिकल शॅडो रिजन. हा फेनॉमेना म्हणजे नक्की काय असतं? तुमचा डिफ्रॅक्शन असतं. मग डिफ्रॅक्शन बेसिकली काय आहे तुमचं? ते इंटरफेरन्स पॅटर्न. फक्त त्या ठिकाणी 2 सोर्सेस आहेत, मल्टिपल सोर्सेस आहेत, आणि या मल्टिपल सोर्सेस मध्ये तुम्हाला असे डिफ्रॅक्शन पॅटर्न जाणवते. ओके, पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घेऊया, मग पुढच्या पाठी. डिफ्रॅक्शनची डेफिनेशन घ्या. काय झालं? कॅपॅसिटी संपली? लिहा. डिफ्रॅक्शन, the phenomenon of bending of light light wave around the sharp corners and spreading into the region of geometrical shadow of an object is called diffraction. आता हे ठीक आहे, डिफ्रॅक्शन म्हणजे काय. आता या डिफ्रॅक्शनचे काही टाइप्स आहेत का बघायचे. मग या डिफ्रॅक्शनचे ना 2 टाइप्स आहेत. काय ना? हो असं झालंय. हे टाइप सांगूया, मग थांबूया. चिंता करू नका, तुम्हाला कॉलेज सगळी ऑन टाइमच सोडणार. टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. त्याचा घेऊन नेक्स्ट लेक्चरला देतो. आता फक्त एक्सप्लेन करतो. तुमचे टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शन आणि सेकंड पॉइंट आहे तुमचा फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन. फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन. आता हे कशावर ठरलेलं असतं सांग. तर डिफ्रॅक्शनचे टाइप्स ना हे ठरलेलं असतं कशावर?
डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड सोर्स आणि स्लिट आणि स्क्रीन मध्ये. तुमच्या स्क्रीन आणि स्लिट मध्ये जे डिस्टन्स आहे याच्यावर तुमचा ऍक्च्युली डिपेंड असतं की तुमचा डिफ्रॅक्शन पॅटर्न कुठला आहे. जर समजा आपला लाईट सोर्स ना स्लिट पासून इनफायनाइट डिस्टन्सवर असेल किंवा खूप लहान मोठ्या डिस्टन्सवर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून टू सन म्हणतो आपण प्रकार, हा किलोमीटरच्या बाबतीत बराच मोठा आहे. इथून टू सन एवढं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स, आणि इथून स्क्रीन ही ऍट अ लार्ज डिस्टन्सवर असेल. स्क्रीन आणि सोर्स मध्ये जे डिस्टन्स खूप लार्ज असेल किंवा आपण जर मॅथमॅटिकल म्हणायला गेलो तर इनफायनाइट असेल ना, तर त्या प्रकारच्या डिफ्रॅक्शनला आपण फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन म्हणतो. त्यानंतर फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन. आणि ज्यावेळी ना तुमचा सोर्स खूप लांब असतो ना, त्यावेळी वेव्हफ्रंट आपली कशी येणार आहे, प्लेन वेव्हफ्रंट आहे. फ्रॅनहॉफर मध्ये वेव्हफ्रंट कन्सिडर करताना आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट घ्यायची. आता प्रॅक्टिकली म्हणायला गेलं तर आपल्याला प्रॅक्टिकली पॅरलल वेव्हफ्रंट मिळणं तर पॉसिबल नाहीये, कारण आपला सोर्स कसं आहे, फायनाइट डिस्टन्सवर आहे ना. त्यामुळे सोर्स फायनाइट डिस्टन्सवर असला अर्थ की तुम्हाला स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळणार आहे. जेव्हा तुमचं डिस्टन्स स्मॉल असेल ना सोर्स मधनं, तर सोर्स कशी वेव्हलेंथ इमिट करणार आहे, अशी वेव्हफ्रंट इमिट करणार आहे ना तुमची. अशी वेव्हफ्रंट तर आपल्याला फ्रॅनहॉफर साठी काही कामाची नाही. मग फ्रॅनहॉफर साठी आपण काय करूया की लेन्स यूज करायचं. लेन्स मध्ये काय होणार, तुम्ही जर लेन्सच्या फोकसला एखादा सोर्स ठेवला तर काय होतं तुमचा प्रकार की लेन्स असेल समजा इथे आणि इथं सोर्स असेल फोकसवर, तर यातून येणाऱ्या सगळ्या लेन्स ना नंतर एकमेकांना पॅरलल जातात. बरोबर, त्या जे रेज आहेत ते एकमेकांना नंतर पॅरलल होतात. आणि हे पॅरलल झालं याचा अर्थ तुमची जी वेव्हफ्रंट आहे, तुम्ही जर आता ह्याला परपेंडिक्युलर काढला या पाथला, ह्या परपेंडिक्युलर पाथ जर काढला तर हा कसा होतो, एक प्लेन तयार होतो 3 डायमेन्शन मध्ये. मग नक्की काय होतं की ज्यावेळी पॅरलल रेज बाहेर पडतात तुमच्या, याचा अर्थ तुमची प्लेन वेव्हफ्रंट तयार झाली. म्हणजे आपण प्रॅक्टिकली एक असं तयार केलं ना सेटअप की ज्याद्वारे आपण म्हणू शकतो की ही लाईट ऍट इन्फायनाइट किंवा खूप मोठ्या डिस्टन्स वरून आहे. जर आपण लेन्सचा यूज केला तर आपल्याला डायरेक्टली पॅरलल रेज मिळतो. आणि पॅरलल रेज मिळाल्या याचा अर्थ आपण सांगतो की प्रॅक्टिकली आपण असं सेटअप बसवलाय की आपल्याला आपला सोर्स जो आहे तो ऍट इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे, असं आपण डायरेक्टली सांगतो प्रॅक्टिकली. मग आपल्याला फ्रॅनहॉफर मध्ये 3 पॉइंट्स आहेत. पहिला, सोर्स अँड स्क्रीन हे खूप लांब डिस्टन्सवर असतात और इन्फायनाइट म्हटलं तरी चालेल. नंतर जे वेव्हफ्रंट आपण येणार आहे आपली प्रॅक्टिकल मध्ये जे यूज होणार आहे ते वेव्हफ्रंट म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे. आणि तिसरं, लेन्सेस यूज करतो आपण प्रॅक्टिकल पर्पज साठी, लेन्सेस यूज करतो. हे कशासाठी, फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन. आता फ्रेस्नल्स डिफ्रॅक्शन. फ्रेस्नल्स डिफ्रॅक्शन मध्ये तुमचा सोर्स, स्लिट आणि स्क्रीन हे फायनाइट डिस्टन्सवर असतात किंवा स्मॉल डिस्टन्सवर असतात. आता हे स्मॉल डिस्टन्सवर असले, तुमचा स्लिट पासून सोर्स जर तुमचा फायनाइट डिस्टन्सवर असला तर तशा वेळी तुमची वेव्हफ्रंट कशी असणार आहे, आता स्पेरिकल असणार आहे. तुमची जर पॉइंट सोर्स असेल तर तुमची वेव्हफ्रंट ही स्पेरिकल असणार आहे. आणि लाईन सोर्स असेल तर वेव्हफ्रंट तुमची सिलेंड्रिकल असणार आहे. लक्षात आलं? पॉइंट सोर्स असेल तर तुम्हाला फ्रेस्नल्स डिफ्रॅक्शन मध्ये स्पेरिकल वेव्हफ्रंट घ्यावी लागते, आणि तेच लाईन सोर्स असेल तर सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट घ्यावी लागते. म्हणजे सोर्स आणि तुमचा स्क्रीन आणि स्लिट हे फायनाइट डिस्टन्सवर आहे. नंतर तुमची वेव्हफ्रंट जी येणार आहे आता किंवा जी आहे वेव्हफ्रंट अशा फेनॉमेना, ती कुठली आहे, स्पेरिकल और सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट, ती सोर्सवर डिपेंड आहे. आणि थर्ड आहे की इथं आपण स्पेरिकल यूज करणार, सो लेन्सेसची गरज नाही. तुमचा लेन्स नसला तरी हरकत नाही. हे तुमचे 3 पॉइंट झाले कशाचे, फ्रेस्नल्स डिफ्रॅक्शन. आणि आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो हा फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन. आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला मग याचं पार्ट डिफरन्स फाइंड आउट करूया आणि पार्ट डिफरन्स साठी एखादं
तुमचा एक न्यूमेरिकल किंवा एक अनालिटिकल अप्रोच पॅटर्न. आज आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न बघितलाय, इंटरफरन्स ऑब्टेन करण्यासाठी त्या सोर्सेसची मेथड एक बघितली आणि ऑप्टिकल पाथ ही नवीन कन्सेप्ट बघितली. ओके, मग आज आपण इथे थांबूया, नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू.